निघाला टेंडर गिट्टी का टेंडर डांबर का टेंडर मिट्टी का टेंडर नीले झेंडे का टेंडर टेंडर निघाला टेंडर निघाला टेंडर निळ्या झेंड्याच्या विक्रीचा आहे निघाला टेंडर कोणी राष्ट्रवादीत गेले कोणी काँग्रेसचे दलाल खतरनाक नाही कोणाला झोमलं तर माफ करा कोणी राष्ट्रवादीत गेले कोणी काँग्रेसचे दलाल सेनेत दाखल झाले कोणी संघाचे हलाल सेनेत दाखल झाले कोणी संघाचे हलाल मुके बहिरे अंधे झाले मुके बहिरे अंधे झाले गांधी के बंदरे निळ्या झेंड्याच्या विक्रीत विधानसभा द्यारे निळा झेंडा तुम्ही द्यारे विधान परिषद द्यारे निळा झेंडा तुम्ही द्यारे महामंडळ तरी द्यारे नीला झेंडा लेके जाओ रे महामंडळ तरी द्यारे जिल्हा परिषद तरी द्यारे निळा झेंडा तुम्ही द्यारे नगर पंचायत तरी द्यारे निळा झेंडा तुम्ही नारायण ग्रामपंचायत तरी द्या रे पंचायत समिती तरी द्या रे निळा झेंडा तुम्ही द्या रे वा बाबासाहेब 3-13 वाजवले लोकांनी नागवंशाच्या पेठाऱ्यात नागवंशाच्या पेठाऱ्यात निघाली गांडूळ स्वतःला नागवंशी म्हणायचं महाराजची औलाद म्हणायचं बाबासाहेबांची औलाद म्हणायचं अरे संभाजी राजांचे तुकडे झाले तेव्हा गणपती नावाच्या महाराणी तुकडे वेचून शिंप्याकडे नेऊन शिवून समाधी बांधली संभाजी राजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन इंग्रजांशी करार केला सिद्धराम महाराजांनी म्हणलं साहेब पेशवाईंचा अंत करतो आम्ही आमच्या गड्यातलं गाडग आणि पाठीमागचा फडा सोडा इंग्रजांना सांगितलं सिद्धनाथ महाराज करार केला एग्रीमेंट केला सिद्धनाथ महाराजांनी सांगितलं या पेशवाईने आमच्या गळ्यात गाडग टाकलं आहे पाठीमागे फडा टाकला आणि आमच्या संभाजी राजाला कापून टाकलं साहेब हा जर बदला घ्यायचा असेल तर बस फक्त तुम्ही आम्हाला आमच्या गळ्यातलं गाडग आणि पाठीमागचा फडा सोडू द्या 1 जानेवारी 1818 चा दिवस निघाला 500 महारांची फौज गेली आणि 500 महाराणी 25,000 पेशवांना कापून काढलं 1 जानेवारीचा भीमा कोरेगावचा स्तंभ आज विजय स्तंभ म्हणून आहे ती नागवंशी औलाद आम्ही पण मेंढर झालो खोबरा गड्या नागवंशाच्या पेठाऱ्यात नागवंशाच्या पेठाऱ्यात निघाली गांडूळ
सभागृह टेंडर निघालं. भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, माय माऊलींच्या ओटीत भीम आहे. भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, माय माऊलींच्या ओटीत भीम आहे. अरे पाणी आम्ही रोज पितो त्या नळाच्या तोटीत भीम आहे. बाबासाहेब नुसती गाणी आणि नुसती नाटकं आणि नुसती भाषणं काय फायदा बाबासाहेब. बाबासाहेब आम्ही किती वर्ष गाणी म्हणायचो, तुम्ही किती वर्ष नाचायचं बाबासाहेब. ज्या वेळेस तुम्ही कर्नाटकांचा जलसा पाहताना बाबासाहेब म्हणलात, तुम्ही गाडगे महाराजांचं कीर्तन पाहताना बाबासाहेब तुम्ही खाली बसून पाहलात आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्ही मात्र कलावंतांना पावती दिलात आणि म्हणालात माझी 10 भाषणं आणि कलाकारांचा कर्नाटकांचा एक गाण्यांचा कार्यक्रम बरोबरीचा म्हणाला बाबासाहेब. ती पावती दिली. आम्ही पोटाच्या खडकीसाठी निघालो. टेंडर घेऊन नेणारी माणसं वेगळी, पण पोटाची खडकी भरत भरत समाजासाठी अमृताचे डोस पाजायला कलावंत तयार झाले. ती कलावंत मात्र कलावंतच राहिली आणि तुम्ही मात्र दलाल बनलात. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे 3 तेरा झाले. निळे झेंडेत विकण्यात आले. निळा झेंडा वरचा कलर पाहिला बाबासाहेब आंबेडकरांनी. समुद्र निळा झेंडा आणि आकाश निळा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इतका महत्वाचा कलर देऊ नये, आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या कलरला या निळ्या झेंड्याला विक्रीचं बाजार आणलं. आणि म्हणूनच एक दिवस आमची आजी आमची माय ती रडायला लागली. हे सगळं झालं बाबासाहेबांच्या पुण्याने. लेखा जाऊ नको विसरू तू साहेब झाला मोठा. बार्टीने केलं होतं आणि बार्टी बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था सरांच्या अंडरमध्ये आहे. सरांच्या अधिपत्याखाली आहे. सरांच्या मंत्रालयाची ती एक शाखा आहे. बार्टी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची एक मोठी संस्था आहे. महाराष्ट्रात बार्टीचं काम मोठं आहे. कृपया बार्टी आणि बार्टीचे प्रमुख माननीय नामदार राजकुमार गोडले सरांसाठी परत एकदा जोरदार कार्यांचा कडकडाट होऊ द्या. दिशा गाती बाप्पा तुझा गुणगान
बाबासाहेबांकडे एकदा काँग्रेसवाले गेले. बाबासाहेबांना म्हणले, सर तुम्ही जाऊ नका, 10 मिनिट महत्वाचं. बाबासाहेबांकडे काँग्रेसवाले गेले. एकदा बाबासाहेबांना म्हणे, काय बाबासाहेब, तुम्ही दिलेली मतं आम्ही मतदानाच्या दिवशी विकून घेऊ, 100 रुपये 200 रुपये. बाबासाहेबांनी उत्तर दिलं, ठीक आहे घ्या, पण ज्या दिवशी माझ्या समाजाच्या माणसाला मी दिलेल्या मताची किंमत कळेल त्या दिवशी तुमचं डोकं माझ्या माणसाच्या पायाशी असेल आणि म्हणेल मत द्या. काही समजलं? बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतल्या लेकरांना मत सर्वात महत्वाचं आहे. सर्वात श्रीमंत टाटा, बाटा, बिर्ला, अमिताभ बच्चन आणि तुम्ही सौंदडचा कामगार, शेतमजूर, मताची किंमत सारखी आहे. आणि म्हणून मत विकणाऱ्यांसाठी, आपल्या माणसं निवडून न देणाऱ्यांसाठी, कारण दुश्मन फार वेगळी आहे. आपल्या माणसांच्या विरोधात फार मोठी दुश्मन आपलीच माणसं. कधीतरी त्यांच्या सोबत मरा यार. जीवनात काय उरलाय तुमच्या आमच्या? मरण सोपं झालंय भाऊ, सोपं. ए तरुणांनो, कार्यकर्त्यांनो, मित्रांनो, शांत आहात? क्या बात है. तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं गाणं आहे. ते गाणं तुमच्यापर्यंत सादर करण्यापूर्वी आता माय माऊल्यांसाठी एक गाणं म्हणू द्या. माया बसल्या आहेत. मा, बाबासाहेबांची मुलगी मेली, ती मुलीचं नाव काय? तुम्ही बाया की माणसं? बाबासाहेब आंबेडकरांनी पंचशील, त्रिशरण पंचशील दिली. तुम्ही जाता मा? रोज विहारात जाता की दर संडेला जाता? दर संडे. माणसं काऊन बोलता का? फिरेली माणसं. दर संडेला आमच्या बाया गेल्या पाहिजेत, नाही तर संडे चिकन डे, मंडे मटन डे, ट्यूसडे अंडे डे, वेनसडे मच्छी डे, फ्रायडे न्यू फिल्म डे, बाजीराव मस्तानी डे, दिलवाले डे, हेट स्टोरी 3 डे, आणि मग सॅटरडे. अरे सर, मीच तुमच्या पाय पडतो, केस येतील. माननीय चुनीलाल नारायणजी वासनिक, वीरगाव यांच्याकडे 1000 रुपयाचा धमाला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर फोटो कॅसेट तयार करा. क्या बात आहे सर. नक्कीच तुमची ही अपेक्षा मी पूर्ण करेन. धन्यवाद. आणि माझी नवीन कॅसेट पण येते यावेळेस. विद्रोही कबीर, तुकाराम, शिवराय ते भीमराय, सीडी कॅसेटचं नाव. धन्यवाद. मी सर वासनिक सर, आपण सन्मानानं आम्हाला पैसे दिला, मी आपला आभारी आहे. मी कधी पैसे घेत नाही, पण दिल्यानंतर मात्र सोड. कारण माय मावल्यानं पैसे दिले होते मगाशी सांगलं. लहानपणी माझी आजी म्हणायची, सर शेवटच्या टप्प्यांकडे आहे, मला माहिती आहे सरांचं उद्या जाणं आहे, पण सर नाही जातील, सर आहेत म्हणून मला थोडीशी क्रांती येत आहे आज. वो सर के साथ में मुझे बहुत काम करना है. ते जात्यावरती आमची माय दळण दळता दळता लहानपणी दळायची, सांगायची, पण 14 एप्रिलचा दिवस आला का मायला मोठी खुशी व्हायची. सर ह्या पांढऱ्या कपड्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ध्वजाजवळ जायची, झेंड्याजवळ गाणं लागलं लाऊडस्पीकर मध्ये, आई म्हणे लेकर आला रे कुलदीपा हो भीमा सारखा. माय घ्यायची मैदा, सुपातला मैदा घ्यायची माय. धन्यवाद. माय घ्यायची मैदा, मैद्यातल्या एखाद्या खड्याला दगडाला अशी बाहेर काढायची आणि माय त्या गाण्याच्या तालावर डुलत बसायची. बाजूला लेकरू बसायचं आणि माय तालात असली की लेकरू आईला प्रश्न विचारायचा, आई 14 ऑक्टोबर 14 एप्रिलचा दिवस आला की एवढी खुश का? माय म्हणायची, बेटा घरातले 33 करोड देवी देवता फेकून दिली म्हणून मी आज सर्वात मोठी खुश आहे, कारण मी बौद्ध महिला आहे. माय खुश व्हायची. आणि माय खुश झाल्यानंतर लेकरू दुसरा प्रश्न विचारायची. 33 करोड देवी देवता त्यावेळेस होते, पण आता तर 36 करोड झाले. माय लगेच उत्तर द्यायची, बापू 33 करोड देवी देवतांना फॅमिली प्लॅनिंग केली नाही म्हणून 36 करोड. माय ची हुशारी पाहून लेकरांनी प्रश्न विचारला, बापू बाबासाहेब पैदा झाला नसता, आई बाबासाहेब पैदा झाला नसता तर? लेकरानं प्रश्न विचारला. मायनं घेतले, मायनं
सुपातला मुठभर मैदा हातात घेतला आणि लेकराला प्रश्नाचं उत्तर दिलं. माय म्हणली का रे, काय विचारला म्हणे तू? बाबासाहेब पैदा झाला नसता तर? बाबासाहेब पैदा झाला नसता तर आमचा बारीक बारीक मैदा झाला असता. आणि हे ज्याला समजलं तो बाबासाहेबांसाठी काम करत, ज्याला समजलं तो इमानदारीने पुढे जाईल. कारण कालचे मुजरे आमचे थांबले आणि आज मात्र नामदार राजकुमार बडोले साहेबांच्या कधी मंत्रालयात जाऊन तर पहा, लाखो लोकांची गर्दी त्यांना मुजरा करत असते. केले रे माझ्या मेलेल्या बापाने काल मुजरेच केले रे, माझ्या मेलेल्या बापाने. तुमच्या निवडणुकीचे पैसे आजही दिले नाही मी. मला आता आठवलं की यार तुम्ही तसेच बसला भाऊ, जाताना त्यांचे पैसे देऊन द्या. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती लोक, मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने, मुजरेच केले रे. जोहार माय बाप, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती लोक, मुजरे मला करती त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने. आजही आहेत. या 5000 कार्यक्रमात सरांच्या मतदारसंघातील 2 कलावंत आहेत. मी त्या कलावंतांचा परिचय करून टाळ्यांचा कडकडाट पाहिजे. हरेंद्र रामटेके, रेल्वे, वडेगाव. जय भीम. उठा उठा, सरांना दिसा. सर जय भीम. अजून एक कलावंत आहे ज्यांचं संगीत महाराष्ट्रभर गाजते आहे. अर्गनमात राजेश राऊत, वडेगाव. 2 गोंदियाचे कलावंत प्रचंड महाराष्ट्रात गाजत आहे, कारण तो माझ्यासोबत राहतो आणि हे म्युझिक वाजवतात. प्रभू आहे. गेली सारीच लाचारी आज दिल्लीच्या दरबारी. शाबाश. गेली सारीच लाचारी आज दिल्लीच्या दरबारी, आज दिल्लीच्या दरबारी. मला नेऊन बसविले, मला नेऊन बसविले 7 कोटीच्या बापाने. मला नेऊन बसविले 7 कोटीच्या बापाने. आज मुजरे मला करतील लोक, मुजरे मला करतील त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने.
मागच्या महिन्यापासून तू बंद. विक्की राऊत वडसा गडचिरोली. जय भीम. जोरदार टाळ्या मागेन मी कलाकाराचे. अजून एक प्रभू आहेत जंगलातले मार्गमोडी गडचिरोलीचे, ज्यांची ढोलकी महाराष्ट्रात प्रचंड गाजते. आनंददादा आणि आदर्श पर्व खाली बसून कार्यक्रम पाहत होते. ज्यांच्या ढोलकीतला दम प्रभू. 33 करोड देवी देवतांसारखं नाव असलेलं ईश्वर खोबरागडे गडचिरोली. जय भीम. मला चांभार बनविले एका काळ्या कसाबाने. चमड्याचं काम करणारा चांभार झालो, तेल काढणारा तेली झालो, नांगर धरणारा कुंभी झालो. अरे सर्व माणसं बुद्धांची होती, एकच होती मायबाप. सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून ओळखल्या जायचं. बहुजनांचा देश होता, बौद्धांचा देश होता. बहुजन हिताय चांभार बनविले एका काळ्या कसाबाने, एका काळ्या कसाबाने. पोट फाडी नवी याचे डिस्को क्या बात है. पोट फाडी नवी याचे एका राफीच्या पोट फाडी नवी त्याचे, पोट फाडी नवी त्याचे एका राफीच्या कापाने. पोट फाडी नवी त्याचे एका राफीच्या कापाने. आज मुजरे मला करतील लोक, मुजरे मला करतील त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने, त्या भीमाच्या प्रतापाने. सुरेश जीवायचे चंद्रपूर त्यांच्याकडून 200 रुपये मिळाले. जय भीम. होतो मातीत दळलेला, होतो मातीत पडलेला. हे बहुतेक गीत आहे वामनदादा. होतो मातीत दळलेला, होतो मातीत पडलेला, होतो मातीत पडलेला. माझे सोनेच केले रे, माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने. माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने. आज मुजरे मला करतील लोक, मुजरे मला करतील. काल मुजरेच केले माझ्या मेलेल्या बापाने. आज मुजरे मला करतील